सामन्याला होते सुरुवात. स्ट्रायकिंग एंड वरती रवी घुले, मावळ तालुक्यातील तळेगावचा सुरेश रैना बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॅकफुटला गेले, पॉइंटच्या दिशेने कट केलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते मैदानाच्या आतमध्ये. एल बी गोरे यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. यावेळेस एक्स्ट्रा का बसला. इनसाइड आउटचा फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आला. चौकार. त्याचबरोबर आमचे डीसी ऑपरेटर हरी सावंत सर यांचं देखील सहर्ष स्वागत. चौकार आलाय. पहिला बॉल निर्धावाला. त्यानंतर जर पाहायला गेलं तर चौकार टोकलाय. रवी गुलेच्या बॅटमधून चौकार आला. म्हणजेच काय धावसंख्येला श्री गणेश झालाय. धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात झाली. अकाउंट ओपन झालंय. खातं उघडलंय. फ्लाइट दिली होती. हा चेंडू पंचांचा इशारा. नो बॉल नो बॉल नो बॉल झालाय. एक्स्ट्रा धाव आले. 9+1 2 धावा धावफलकावरती लगावल्या जातील. दोन धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पाहायला गेलं तर पुढे सरसावत आहे. धावसंख्येचा विचार केला तर 6 या आकड्यावरती धावफलक. 6 ऑन द बोर्ड. फ्री हिटचा बॉल असणार आहे. स्ट्रायकिंग एंड वरती अजिंक्य मोहन गोळे आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा काही चालू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक चालू आहे. फ्री हिटचा बॉल सरबॅटने लॉस्ट केलाय. वॅकेन्सी एरिया नो मॅन्स लँड मध्ये चेंडू बोललाय. सिंगल कंप्लीट झालाय. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील इथे कंप्लीट करण्यामध्ये यश आलाय. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल बदलत आहे. धावसंख्येचा विचार केला तर 8 या आकड्यावरती धावफलक. 8 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ चालू आहे. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत फक्त आणि फक्त 8 धावा लगावल्या गेल्यात. मात्र अजून 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिलं षटक चालू आहे. स्वीप केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर स्क्वेअर नेक बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. आला एक शानदार षटकार. चौकार आलाय. 4 धावा आल्यात. 4 धावा धावफलकावरती लगावल्या जातील. सुरेख फटका पाहायला मिळालाय आणि या 4 धावांच्या मदतीने 12 या आकड्यावरती धावफलक. चार चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 12 या आकड्यावरती धावफलक. 12 ऑन दी बोर्ड. खुल्या टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कवचला फटका केलाय. क्षेत्ररक्षक दूर राहिलेत. चौकार आलाय. अजिंक्य गोळेच्या बॅटमधून आणखी एक चौकार. सोळा या आकड्यावरती धावफलक. आता मात्र एल बी गोरे यांचाही षटक महागडे धरतंय. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. रिव्हर्सचा फटका आणि हा बॉल देखील टप्पा टप्पा सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय आणखीन एक शानदार चौकार. षटकाची झाली सांगता. पहिला षटकाचा खेळ झाला इथे समाप्त. धावा बनवल्या गेल्या 23. बिनबाद 20 धावा या धावफलकावरती लगावल्या जात आहेत. गोलंदाजाचं नाव सांगायचं. बॉलर नेम. बॉलर नेम बॉलर नेम बॉलर नाव उमेश.
पहिल्या बॉल वरती एक्स्ट्रा का बसला. इनसाइड आउटचा फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आला. एक शानदार चौकार. धावसंख्येचा विचार केला तर 24 या आकड्यावरती धावफलक. 24 ऑन द बोर्ड. दुसरं षटक उमेश यांना आपण पाहतोय. यावेळेस देखील उकळण्याचा प्रयत्न. फटका फसला. बॅटची लिडिंग एज. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल पकडलाय. माघारी परतावं लागतो. विकेट मिळते. पहिला धक्का बसला. पहिला फलंदाज रवी गेले बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या क्रमांकावरती राहुल यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस देखील आला आडवा पाटने फटका सजवला. फटक्यावरती दावा किती मिळतील. आमच्या कॅमेरामॅनला दिले सलामी. ठोकलाय षटकार. एरोडा 30 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 30 ऑन द बोर्ड. राहुल राजपूतच्या बॅट मधून षटकार आलाय आणि आता मात्र धावसंख्या झपाट्याने वाढते. पुढे सरसावतीये. 30 या आकड्यावरती धावफलक. मान फ्रॉम येरवडा. येरवडाचा हा जबरदस्त बॅटर आणि त्याच्या बॅट मधून आल्याला एक षटकार आलाय. 30 धावा धावफलकावरती. बॅकफुटला गेले. एक्स्ट्रा कवचला. वॉट अ कॅच. कमालीचा झेल बिरो यांच्याकडून टिपला गेलाय. माघारी परतावं लागतंय. विकेट मिळते. राहुल बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मन फ्रॉम फलटण. फलटणचा सुपरस्टार ऑलराऊंडर बॅटिंगसाठी राहुल जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4थ्या क्रमांकावरती आता मात्र हा फलटणचा सुपरस्टार बॅटर बॅटिंगसाठी दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. 30 आकड्यावरती दुसरा धक्का बसलाय. चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन ओळखलंय आणि त्यानंतर फेकून दिला बॉलला सीमारेषेच्या बाहेर. ठोकला षटकार. षटकार ठोकला. 42 आकड्यावरती धावफलक. 42 ऑन द बोर्ड. 36 ऑन द बोर्ड. 36 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. खोलवा टप्प्याचा ड्राईव्ह केलाय
प्रोटेक्शन आलाय डीप म्हणून. आता मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल धाव फलकावरती 37 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 2 षटकांचा खेळ ते समाप्त होतोय. धावा बनवल्या गेल्या त्या 37 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये. AB ला आपण पाहतोय तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी AB च्या खांद्यावरती दिली जाते. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला तर 37 धावा 37 ऑन द बोर्ड. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्या गलीला जर पाहायला गेलं तर साईरा 11 संघाचा एक महत्वाचा गोलंदाज अर्थातच AB च्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाते. समोर स्ट्रायकिंग एंड वरती फलटणचा सुपरस्टार बॅटर राहुल जाधव देखील स्ट्रायकिंग एंड वरती. हे बॅटल पाहण्यासारखं आहे. एका बाजूला साईरा 11चा जबरदस्त गोलंदाज तर दुसऱ्या बाजूला संविधान ग्रुप संघाचा देखील एक चांगला बॅटर राहुल जाधव बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिला बॉल खोलवा टप्प्याचा ड्राईव्ह केलं जात आहे. प्रोटेक्शन येत आहे. वाईडिश लॉंग ऑफ करून क्षेत्ररक्षक टर्न होईल तोपर्यंत एक सिंगल धाव तर धावफलकावरती लगावली जाते. 38 या आकड्यावरती धावफलक 38 ऑन दी बोर्ड. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो गोलंदाजीच्या ट्रॅकवरती AB ला आणि पहिला बॉल अगदी खोलवा टप्प्याचा हाताला आणि आता स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईक चेंज झाले. स्ट्रायकिंग एंड वरती अजिंक्य गोळे आपल्याला पाहायला मिळतात. रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न इथे मात्र डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची झाले सांगता डॉट बॉल आलाय. 38 या आकड्यावरती मात्र धावफलक स्थिरावलाय. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. तिसरं षटक इथे प्रगतीपथावरती आतापर्यंत 38 धावा लगावल्या गेल्या. पहिली 2 षटक फलंदाजांच्या नावावरती राहिले. आता हे तिसरं षटक पहिले 2 चेंडू चांगले हाताळले. खोलवा टप्प्याचा ऑन साइडला टर्न केलाय. डीप म्हणून प्रोटेक्शन येईल. सिंगल कंप्लीट झालं. फंबल झालं. दुसरी घेण्याचा प्रयत्न थांबवलं जाते. चांगला निर्णय घेतला गेला. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 39 आकड्यावरती 39 ऑन दी बोर्ड. 39 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. आतापर्यंत AB यांनी प्रभावित केलंय. जिथे मैदानावरती धावा बनवल्या जात आहेत त्यामध्ये गोलंदाज AB ने प्रभावित केलाय आणि त्याचबरोबर वीर यांनी देखील प्रभावित केलाय. बॅकफुटला गेले सर बॅटने फॉलो थ्रू मध्ये बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चांगलं राहिले. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव धावफलकावरती ऍड होतीये. एका सिंगलच्या मदतीने 40 आकड्यावरती विविधता पाहायला मिळाले. व्हेरिएशन्स सध्याच्या घडीला AB पाहायला मिळालेत. या अगोदरचा सामना पहिला सामना खेळत असताना त्याचबरोबर दुसरा सामना खेळत असताना चांगला खेळ केलाय. सातत्य राखलाय आणि त्यामुळे सध्याच्या घडीला गोलंदाजी चांगले राहिले. AB कौतुक करावं लागणार आहे या मॅच मध्ये देखील. यावेळी चेंज ऑफ पेस सर बॅटने लॉंग ऑन हवाई यात्रेसाठी चेंडू सीमारेषेच्या बाहेर आला. षटकार सेहेचाळीस आकड्यावरती धावफलक 46 ऑन द बोर्ड. अजिंक्य गोळेच्या बॅटमधून षटकार आलाय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. उमेश चेंडूच्या खाली झेल पकडलाय. विकेट मिळते. षटकाराचं प्रत्युत्तर तोडीस तोड जशाच तसं उत्तर दिलंय. माघारी परतावं लागतंय. तिसरा धक्का बसलाय. महत्वाची विकेट. अजिंक्य गोळे बॅक टू द पवेलियन. 3 षटकांचा खेळ ते समाप्त झाला. धावा बनवल्या गेल्या त्या 46 3 गड्यांच्या मोबदल्यात.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी अर्थातच डॉन या पुणे परिसरातला क्रिकेट क्षेत्रातला डॉन प्रदीप बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5व्या क्रमांकावरती 5व्या स्थानावरती डॉन यांना आपण पाहतोय. आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली. डॉट बॉल येतोय. किरण यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. किरण पाहायला मिळत आहेत. चौथं षटक हाताळण्याची जबाबदारी किरण यांच्या खांद्यावरती. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 46 धावा लगावल्या गेल्यात. स्ट्रायकिंग एंडवरती राहुल जाधव पहिल्या सामन्यामध्ये बॅट बोलली होती, त्यानंतर थोडासा शांत पाहायला मिळतोय. तितकासा चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला नव्हता. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर्सला लॉफ्ट केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी राहुल जाधवच्या बॅटमधून आलाय चौकार. राहुल यादवच्या बॅटमधून चौकार आला. 50 या आकड्यावरती 50 ऑन द बोर्ड. 50 धावा याला फलकावरती लगावल्या गेल्यात. फलटणचा एक जबरदस्त खेळाडू राहुल यादव नावाची चर्चा सातत्याने रंगते. चांगली बॅटिंग केली आहे. 6 चेंडू आणि 13 धावा फलकावरती. 6 चेंडू आणि 13 धावा वैयक्तिक त्याच्या बॅटमधून आतापर्यंत बनवल्या गेल्यात. अजूनही जर पाहायला गेलं तर चौथ्या षटकातला 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. किरणच्या विरोधात हल्लाबोल करण्यासाठी सुरुवात केली आहे. यावेळेस पुन्हा एक डावा बॅटने उंची जास्त, एलिव्हेशनची कमतरता आणि झेल सोडलाय. इथे मात्र संधी होती. झेल सोडला गेलाय. महत्वाचा झेल सोडलाय. कोणाचा सोडलाय? राहुल यादवचा झेल सोडलाय आणि 2 धावा इथे धावफलकावरती. 52 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 52 ऑन दी बोर्ड. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. 52 लगावल्या गेल्यात. अजूनही धावा बनवाव्या लागतील. या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर धावांचा डोंगर उभा करायचा आहे. दोन्ही संघ ताकदीचे आहेत. दोन्ही संघ आतापर्यंत चांगला खेळ केलाय. मात्र आता या मॅच मध्ये संघर्ष करावा लागणार आहे. मेहनत करायची दोन्ही संघांना या मॅच मध्ये. 52 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगावल्या गेल्या. झेलची संधी होती. एक सोपा झेल तिथे सोडला गेला. यावेळेस पुन्हा एकदा डाऊन दिले. एक धावा किती मिळतील? वाईटच्या स्वरूपात धाव तर आली आहे. वाईट +4 म्हणजेच काय मिळतोय 5 धावांचा जॅकपॉट. ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा. टीप एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक येतोय. प्रोटेक्शन आलंय. सिंगल धाव फलकावरती लगावली जाते. 58 या आकड्यावरती धावफलक. 58 ऑन दी बोर्ड. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. चौथं षटक इथे प्रगतीपथावरती आहे. 58 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. चौथं षटक चालू आहे. किरणला आपण पाहतोय 4 मध्ये 12 धावा त्यांनी देखील खर्च केला. मात्र आता स्ट्रायकिंग एंड वरती पुणे परिसरातील क्रिकेट क्षेत्रातला डॉन आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. पहिला बॉल मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा घेतल्या. बॅटची इनसाइड एक चायनीज कट घेऊन शॉर्ट फाईन लेग मध्ये फक्त आणि फक्त एक सिंगल धावफलकावरती लगावली जाते. 59 आकड्यावरती धावफलक. 59 ऑन दी बोर्ड. एका चेंडूचा काही शिल्लक आहे. अजूनही जर पाहायला गेलं तर या षटकामध्ये 13 धावा बनवल्या गेल्या. थोडस महागडं षटक खर्चिक राहिलाय. अजूनही एक चेंडू हाताळायचा. एका चेंडूचा काही शिल्लक आहे. राहुल यादव स्ट्रायकिंग एंड वरती आहे. 200च्या स्ट्राईक रेटने आतापर्यंत 8 मध्ये 16 धावा त्याच्या बॅटमध्ये आल्यात. एक चेंडू शेवटचा बॉल या चौथ्या षटकातला. हा खूप टप्पाचा हुक केलाय. धावा बुक केल्या जातील. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. किती धावा मिळतील? धावा किती बुक केल्या जातील? षटकार आलाय. 6 धावांची मोहर लगावली जाते. धावसंख्या 65 या आकड्यावरती. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा बनवल्या गेल्या त्या 65. 3 गड्यांच्या मोबदल्यात.
65 या आकड्यावरती धावफलक 65 ऑन द बोर्ड. पाचव्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पुन्हा एकदा पिलीव संघाचा सर्वोत्तम गोलंदाज एबीला आपण पाहतोय. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन हवाई हल्ला प्रदीप टोलच्या बॅट पडून षटकार. यस डीजे. Adrian Bangles at up to 30. एकाहत्तर या आकड्यावरती धावफलक 71 ऑन द बोर्ड. प्रदीपच्या बॅट मधून षटकार आलाय. सुरेख फटका पाहायला मिळालाय आणि त्या फटक्यावरती 6 धावांची मोहर देखील लगावली गेली. बागफुटला गेले कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फॉलो टू मध्ये स्वतः गोलंदाज होतील तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला गेला आणि आता अगदी विकेटच्या खेळपट्टीच्या मध्ये येऊन उभं केलाय आणि विकेट आले रनआउटच्या स्वरूपात. प्रदीप डॉन बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुका आणि हातकणंगले तालुक्यातील वठार हे गाव याच गावातून बिलॉंग करणारा सागर पाटील बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन इथे जर पाहायला गेलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. धावा रोखल्यात या खेळाडूने खऱ्या अर्थाने धावा रोखल्यात. चांगली गोलंदाजी केली सातत्याने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी गेले. 72 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतं. एबीचं कौतुक करावं लागणार आहे. जिथे गोलंदाजांच्या विरोधात धावा बनवल्या तिथे येऊन धावा देखील रोखल्यात. आडवा बॅटने ऑन साइडला आक्रमण राहुल यादवच्या बॅटवरून आलाय एक शानदार दिमागदार दर्जेदार षटकार. अठ्ठ्याहत्तर या आकड्यावरती धावफलक 78 ऑन द बोर्ड. खोलोडप्पाचा हवाई सफर षटकार. आणखीन एक राहुल यादवच्या बॅटवरून सुरेख फटका पाहायला मिळाला. मनगटाचा वापर आपली मनगटातली ताकद मैदानाच्या आतमध्ये दाखवली आहे आणि ते षटकार राहुल यादवने टोकलाय. धावसंख्या 84 आकड्यावरती 84 ऑन द बोर्ड. चौऱ्याऐंशी आकड्यावरती धावफलक 84 ऑन द बोर्ड. एका चेंडूचा काही शिल्लक आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजावरतीच आक्रमण चढवलंय म्हणजेच काय राहुल यादव नावाची चर्चा होतीये. 84 आकड्यावरती धावफलक 84 आकड्यावरती 4 फलंदाज बाद झाले जरूर मात्र राहुल यादव नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतोय. लो फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. डीप म्हणून प्रोटेक्शन येत आहे तोपर्यंत धावा किती मिळतील फक्त आणि फक्त एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 85 आकड्यावरती. दरम्यान 5 षटकांचा खेळ इथे समाप्त. धावा बनवल्या गेल्या 85 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऐकूया डीजेचं एक सुमधुर गाणं राधा पाटीलचं एक गाणं. येस डीजे.
गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अखेरच्या षटकामध्ये किरणला आपण पाहतोय. अखेरचं षटक हाताळण्याची जबाबदारी किरणच्या खांद्यावरती दिली गेली. 85 धावा पहिल्या 5 षटकामध्ये बनवल्या गेल्या. आता मात्र हे अखेरचं महत्वाचं षटक किरणला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. पहिल्या बॉल वरती फटका तर केला. लॉंग ऑफ करून क्षेत्ररक्षक येतो. पहिली कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न चाललाय. दुसरी धाव देखील कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावांच्या मदतीने 87 आकड्यावरती धावफलक 87 ऑन द बोर्ड. 87 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. किरणला आपण पाहतोय पहिलं षटक 19 धावांचा हाताळला. पुन्हा एकदा संघाच्या कर्णधाराने तरी देखील विश्वास दाखवलाय. पहिला चेंडू चांगला हाताळला. पहिल्या चेंडूवरती विश्वास होता, आत्मविश्वास पहिल्या चेंडूवरती होता, पण फक्त आणि फक्त 2 धावा आल्या. आणि आता पुन्हा एकदा 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. राहुल यादव स्ट्राईक वरती आहे. कोलवा टप्प्याचा फॉलो थ्रू मध्ये क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. कोलवा टप्प्याचा बॉल परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावा रोखलाय. 87 आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावलं जात आहे. का विश्वास दाखवलाय याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये त्याने दिलंय. किरणला आपण पाहतोय. आता मात्र संघाची आशा देखील या खेळाडूवरती आहे. धावांचा पाऊस पहिल्या 5 षटकामध्ये पाडला गेला. आता मात्र किरण आशेचा किरण बनून न्यावा लागणार आहे. यावेळेस देखील पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. फ्लाइंग स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव धावफलकावरती लगावली जाते. या एका सिंगलच्या मदतीने 88 आकड्यावरती धावफलक. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सागर पाटील आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात. याच वटार परिसरातील एक जबरदस्त खेळाडू सध्याच्या घडीला बॅटिंग देखील चांगल्या प्रकारे चांगल्या फॉर्मात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांना मात्र आता आपण स्ट्रायकिंग एंडवरती पाहतोय. टप्प्याचा बॉल ऑन साईडला हुक केलाय. धावा बुक केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आला एक शानदार चौकार. बाण्णव या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 92 ऑन द बोर्ड. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं महत्वाचं षटक हाताळत असताना पहिले 3 चेंडू चांगले हाताळले. त्यानंतर थोडंसं नियंत्रण खराब पाहायला मिळालंय. यावेळेस देखील पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट माघारी परतावा लागतंय का? नॉट आउटचा इशारा आलाय. नॉट आउटचा इशारा आलाय. आणि आता मात्र धावसंख्या एका आकड्याने पुढे सरसावते. 93 या आकड्यावरती धावफलक 93 ऑन द बोर्ड. 93 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावल्या गेल्यात. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एका चेंडूचा खेळ शेष आहे. फटका विशेष येणार का पाहावं लागणार आहे. स्ट्रायकिंग एंडवरती राहुल आहे. 93 धावा बनवल्या गेल्या. एक षटकार आला तर 99 धावा 100चं आव्हान ठेवू शकतात. मात्र तसं करू देणार नाहीये. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये किरणने देखील केले. धावा या षटकामध्ये किरणने वाचवल्या आहेत. शेवटच्या बॉलवरती फटका तर केलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत मात्र 4 धावा रोखू शकणार नाहीये. चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येचा टोटल 97 या आकड्यावरती 6 षटकांचा खेळ पहिला इनिंगचा खेळ झाला समाप्त. बनवल्या गेल्या 97 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यात जिंकण्यासाठी 36 बॉल आवश्यकता असणार आहे 98 धावांची. चला त्याचबरोबर एक महत्वाची सूचना असणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये नॉकआउटचे सामने बरोबर 9 वाजता सुरू केले जातील याची नोंद घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर मेगा फायनलची लढत आपल्याला बरोबर 4:30 वाजता पाहायला मिळणार आहे. स्काय चषकाचा अंतिम सामना बरोबर 4:30 वाजता पाहायला मिळेल. आणि नॉकआउटचे सामने बरोबर 9 वाजता सुरू करण्यात येतील याची नोंद घ्यायची आहे सर्व संघांनी.
पिलीव संघ आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचा. पिलीव संघ गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहिला षटक प्रदीप अर्थातच डॉन यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहतोय. पहिला बॉल समोरच्या दिशेने फ्री होम डिलिव्हरी. पहिल्या बॉल वरती विकेट. माघारी परतावं लागतंय. एल बी गोरे बॅक टू दी पॅव्हिलियन. पहिल्या बॉल वरती तंबूचा रस्ता दाखवलाय. पहिल्या सामन्यामध्ये देखील खेळत असताना पहिल्या बॉल वरती विकेट मिळवली होती आणि आता देखील विकेट मिळवली. नॉकआउटचे सामने उद्या बरोबर 9 वाजता खेळवण्यात येतील आणि त्याचबरोबर स्काय चषक 2025 चा मेगा फायनलचा सामना बरोबर 4:30 वाजता खेळवण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. आपण पाहतोय आमदार विनायकजी कोरे साहेब त्याचबरोबर शरदजी बेनाडे साहेब अश्वमेध स्पोर्ट्स आयोजित स्काय चषक 2025 आजचा हा 4था दिवस आणि 4थ्या दिवसातला लीग स्टेज मधला हा शेवटचा सामना अंतिम सामना लीग स्टेज मधला पाहायला मिळतोय. एका बाजूला साईरा 11 पिलीव संघाच्या विरोधात आपण पाहतोय संविधान ग्रुप पुणे डॉन 11चा संघ आणि त्याचबरोबर पहिल्या बॉलवरती विकेट. पहिल्या बॉलवरती माघारी धाडलं एल बी गोरे आणि त्याची जागा घेण्यासाठी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आता मात्र बिरू दाखल होत असताना पाहायला मिळतात. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन इथे मात्र एक चांगला चेंडू व्हायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या रोखले 1 या आकडावरती धावफलक मात्र रोखलाय. 34 मध्ये आवश्यकता 98 चे. येणारे 34 बॉल 98 बनवायचे. पहिले 2 चेंडू डॉन यांनी अगदी चांगल्या प्रकारे हाताळलेत. खोलवर डापायचा आणखीन एक परफेक्ट यॉर्कर. आणखीन एक चांगला चेंडू आणि इथे पुन्हा एकदा एक सिंगल डाव धावफलकावरती लगावली जाते आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येला आता मात्र श्री गणेश झालाय. ड्राईव्ह केलं. पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलाय. सिंगल डाव धावफलकावरती पुन्हा एकदा ॲड केली जाते. एकेरी दुहेरीने धावफलक हलत ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. 2 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. सुरुवात चांगली गोलंदाजांची राहिली कारण या मॅच मध्ये विचार केला तर डॉन या अगोदरचा सामना थोडासा निराशाजनक होता. मात्र त्यानंतर कमबॅक झाला. पुनरागमन झालंय. खेळाडू मोठा आहे. खेळाडूकडे अनुभव आहे आणि तो अनुभव पणाला लावला जातोय. यावेळेस ऑन साईडला टर्न केला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट. दुसरीचा कॉल थांबवला गेलाय. पुन्हा एकदा फक्त आणि फक्त एकच धाव. 3 या आकड्यावरती धावफलक. येणारे 31 बॉल आवश्यकता 95 ची आहे. 31 मध्ये 95 बनवायचे आहेत. सामना रंगतदार अवस्थेत पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार का हे पाहावं लागणार आहे. यावेळेस ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त एक सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकावरती लगावली जाते लेग बाईच्या स्वरूपात. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 4 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात जिंकण्यासाठी 30 बॉल आवश्यकता 94 ची. ICC पुणे पाठविषयाला तिसऱ्या दिवशी MJ हॉटेल किनारा कसबा बावडा. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दुसऱ्या षटकामध्ये प्रथमेश गोसावीला आपण पाहतोय.
दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी प्रथमेशच्या खांद्यावरती दिली आहे. पहिला बॉल इथे मात्र सन्मान दिला गेला. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव धावफलकावरती लगावली जाते आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 5च्या आकड्यावरती 29 मध्ये 93 करायच्या. हो यावेळेस देखील टप्पा पडला. वळण घेतलं. निर्धाव चेंडूची सांगता झाले. डॉट बॉल आलाय. टप्पा पडला. बाहेरच्या दिशेला अगदी काटा बदलला आणि त्यानंतर डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता 28 मध्ये 93 करायचे आहेत. येणारे 28 बॉल 93 ची आवश्यकता. कष्ट करावे लागणार आहेत. महत्वाची गोष्ट आहे कष्ट. या मॅच मध्ये मेहनत घ्यावी लागणार आहे. मेहनत इथे गोलंदाज घेत आहेत. आणखीन एक चांगला चेंडू हाताला जातोय. आणखीन एक डॉट बॉल येतोय. स्टेप आउट झाले. ऑन साइडला टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन डीप मधून आलंय. एक सिंगल धावफलकावरती ऍड होतीये. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर 6 या आकड्यावरती धावफलक. 6 रन्स ऑन दी बोर्ड. हो यावेळेस आतमध्ये येणारा बॉल पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धाब्यांसाठी आला. एक शानदार चौकार. दहा या आकड्यावरती धावफलक. 10 ऑन द बोर्ड. 25 मध्ये 88 ची गरज आहे. यावेळेस खराब चेंडू. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. झेलची संधी. झेल पकडला गेला. विकेट मिळते. माघारी परतावं लागतंय. उमेश बॅक टू द पवेलियन. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तिसऱ्या षटकामध्ये फिरकीचा नन्ना मुन्ना छोटा जादूगर अर्थातच वीरेन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने पहिलं मेडल षटक हाताळलं तो खेळाडू आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज झालाय. 10 या आकड्यावरती 2 फलंदाज बाद झालेत आणि आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये वीरेन आले. पहिल्या बॉलवरती मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये दूर राहत आहेत. रवी घुले दूर राहत आहेत आणि हा बॉल चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावा देखील होत आहेत. बॅट्समन नेम सांगायचं. नॉन स्ट्रायकर इन बॅट्समन नेम. सौरभला आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. धावसंख्येचा विचार केला तर आता मात्र 14 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 14 ऑन दी बोर्ड. सरबाटने घेण्याचा प्रयत्न. फटका फसला. पुन्हा एकदा झेलची संधी. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक दूर राहत आहेत. फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाजांना तितकंस सोपं नाहीये बॅटिंग करणं. कारण वारंवार जर पाहायला गेलं तर बाहेरच्या दिशेला फलंदाजापासून दूर घेऊन जाणारे चेंडू वारंवार हाताळले जात आहेत आणि त्यामुळे अडचण क्रिएट केली जाते. फलंदाजांच्या विरोधात एक ट्रॅप रचलाय. जाळं रचलाय आणि त्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न. आतल्या दिशेला वळाला. गुगली. काय चेंडू हाताळला. अगदी जर पाहायला गेलं तर टप्पा पडला आणि आतल्या दिशेला गुगली चेंडू. क्या बात आहे, क्या बात आहे. या युवा खेळाडूकडे माहिरत आहे फिरकीवरती. हो यावेळेस वेगवान बॉल पाहायला मिळतोय. व्हेरिएशन्स पाहायला मिळत आहे. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. अवघं जर पाहायला गेलं तर 15 वर्षाचा खेळाडू आणि या 15 वर्षाच्या खेळाडूमध्ये बोटांमध्ये कंट्रोल पाहायला मिळतोय.
हो यावेळेस बाहेरच्या दिशेला वळला टॉप बॉल. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. कुठेतरी जर पाहायला गेलं तर या गोलंदाजाने प्रभावित केलं. हे भविष्य आहे, हे खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेट विश्वाचं हे भविष्य आहे. हो यावेळेस देखील क्या बात आहे. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू. षटक संपलंय आणि आता मात्र 3 षटकांची झाले सांगता. धावा बनवल्या गेल्या त्या 15. 2 गड्यांच्या मोबदल्यात जिंकण्यासाठी 18 मध्ये आवश्यकता 83 ची आहे. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये हा फटका केला. पण प्रोटेक्शन सागर पाटील येथील फंबल झालाय. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येला आकार मिळालाय. 17 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. हो यावेळी सर्व बॅटने फटका ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर आला. षटकार. बॅक टू द क्रिकेट. पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने आपण वळतोय. 23 या आकड्यावरती धावफलक. आता मात्र एक षटकार बिरूच्या बॅटमधून आलाय. 16 बॉल 75 ची आवश्यकता आहे. 16 मध्ये 75 धावा आहेत. हो यावेळेस वेगवान चेंडू पाहायला मिळालाय, वेग पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची झाले सांगता. 23 आकड्यावरती धावफलक. 16 मध्ये आता मात्र 75. 15 मध्ये आता मात्र 75 बनवायचे. येणारे 15 बॉल आवश्यकता 75 ची आहे. कोलवा टप्प्याचा उडवला हेलिकॉप्टर आणि आता मात्र लँड झालाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. या 29 आकड्यावरती धावफलक. येणारे 14 चेंडू आवश्यकता 69 ची आहे. खोलवर टप्प्याचा ऑन साइडला टर्न केलाय. फक्त आणि फक्त एक सिंगल धावफलकावरती ऍड होईल आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पाहायला गेलं तर 30 या आकड्यावरती 30 ऑन दी बोर्ड. 13 मध्ये आवश्यकता 68 ची आहे. 13 चेंडू आणि 68 बनवायचे आहेत. अजूनही जर पाहायला गेलं तर संघर्ष केला जातोय खास करून बिरूच्या माध्यमातून. क्या बात आहे. वळण पाहायला मिळालं मात्र इथे मर्यादा ओलांडलाय. पंच दंडित करतात वाईटच्या स्वरूपात. आलं एक एक्स्ट्रा धाव. 31 आकड्यावरती धावफलक. आडवा बॅटने ऑन साइडला पुल केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल पकडला गेला. विकेट मिळते. माघारी परतावं लागतं. सौरभ बॅक टू द पॅव्हिलियन. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आणखीन एक युवा गोलंदाज जरतच आयुषला आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय. 5वं षटक हाताळण्याची जबाबदारी आयुषच्या खांद्यावरती दिली गेल्या. 5व्या षटकामध्ये आयुषाला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. समोर बिरूला आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन नेम आकाशला आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना. पहिला बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑफ लॉंग ऑफ लॉंग ऑफ ला क्लिअर केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आला. चौकार.
ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण सागर पाटील चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय धावा वाचवलाय आता मात्र धावसंख्येचा विचार केला तर 2 या आकड्याने धावफलक पुढे सरसावत 37 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय 37 ऑन द बोर्ड. इथे मात्र पाहायला गेलं तर डॉट बॉल आला निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या मात्र रोखलं 37 या आकड्यावरती 9 मध्ये 61 धावा सामन्यामध्ये कुठेतरी औपचारिकता शिल्लक आहे आता वर्चस्व गाजवलंय अर्थातच संविधान ग्रुप पुणे संघाने. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन इथे जर पाहायला गेलं तर पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आला इट्स व्हाईट बॉल व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धावा येते आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 38 या आकड्यावरती 9 चेंडू आवश्यकता 7 धावांची 9 मध्ये अजूनही 7 धावा बनवायच्यात. बॅकफुटला गेले कट केलाय पंच केला बॉलला टिप पण प्रोटेक्शन येत आहे सिंगल धाव फलकावरती फक्त आणि फक्त लगावली जाते 39 आकड्यावरती धाव फलक. मात्र जर पाहायला गेलं तर 8 मध्ये 59 अशक्य असं समीकरण सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. तर विचार केला तर या मॅच मध्ये कौतुक वीरेंचं पुन्हा एकदा करावं लागेल चांगली गोलंदाजी केली आणि त्याचबरोबर अजिंक्य गोयने पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये चांगली बॅटिंग त्याचबरोबर राहुल यादव त्याच्या बॅटमधून देखील महत्वाच्या क्षणी 42 धावा आल्या आणि त्यामुळे सध्याच्या घडीला वर्चस्व राहिलंय संविधान ग्रुप पुणे संघाचं 7 मध्ये 59 ची गरज आहे. पण पाहतोय आमदार विनायकजी कोरे साहेब शरदजी बेनाडे साहेब त्याचबरोबर स्काय ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज लिमिटेड अश्वमेध स्पोर्ट्स वठार आयोजित स्काय चषक 2025 आजचा हा 4था दिवस आणि 4थ्या दिवसातला हा शेवटचा सामना शेवटचा महायुद्ध शेवटचा रणसंग्राम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अखेरच्या षटकामध्ये कोण आलाय कॅमेरामॅन थोडस फोकस करायचंय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती कोण आलाय अर्थातच वटारचा फिरकीपटू फिरकीचा जादूगर मिस्ट्री गोलंदाज स्पिन ट्विन नावं देऊ तितकी कमी अर्थातच राहुल दबडे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज झालाय. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती राहुल दबडे दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड रवी गुले क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं धावा वाचवल्या तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट करण्यामध्ये यश येत आहे. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 41 आकड्यावरती 41 धावा धावफलकावरती वर्चस्व राहिलं. या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं तर खास आकर्षण देखील आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडणाऱ्या प्रेक्षकासाठी आकर्षक पारितोषिक असणाऱ्या लकी ड्रॉच्या माध्यमातून फ्रीमध्ये कुपन देखील दिले जाणार आहेत. यावेळेस देखील फटका फसलाय सागर पाटील डाऊन द बॉल झेल दूर राहत आहेत. संधी होती झेल पकडण्याची संधी होती विकेट मिळवण्याची संधी होती कुठेतरी जर पाहायला गेलं तर झेल पकडला असता तर राहुल दबडे यांनी स्टेटस देखील मिळवला असता विकेट मिळाली असते. मात्र कुठेतरी पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त एक सिंगल धाव धावफलकावरती लगावली जाते. 42 आकड्यावरती धावफलक 42 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावल्या गेल्यात. हो यावेळेस टप्पा बदला वळण घेतला क्या बात आहे कमालीचा चेंडू हाताळला गेलाय डॉट बॉल आलाय निर्धाव चेंडूची सांगता लेग कटर नव्हता हा लेग स्पिन होता कमालीचं वळण घेतलं आणि इथे डॉट बॉल आलाय निर्धाव चेंडूची सांगता झाले. चांगली गोलंदाजी राहुल दबडे कारण हाताने जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करतायत अखेरचं षटक हाताळतात सामन्यामध्ये औपचारिकता जरूर शिल्लक आहे मात्र आपलं कर्तव्य मैदानाच्या आतमध्ये दाखवतायत. चेंज ऑफ पेस आडवा बॅटने ऑन साइडला फटका चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आकाशच्या बॅटवर आला एक शानदार षटकार.
48 या आकड्यावरती धावफलक 48 ऑन दी बोर्ड. 48 धाबा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. लॉर्डफुल टॉस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने रवी घुले चेंडूपर्यंत पोहोचतील. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली दरम्यानच्या कालावधीमध्ये मैदानाच्या आतमध्ये एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 48 धाबा फलकावरती लगावल्या गेल्या. विजयाच्या दिशेने नव्हे तर सुपर 8च्या दिशेने आता मात्र वाटचाल करत असताना पाहायला मिळत आहेत. संविधान ग्रुप पुणेचा संघ अर्थातच डॉन यांनी संघबांधणी केली आहे. त्यानंतर एक चांगली संघबांधणी केली आणि आता शेवटच्या बॉलवरती निर्धाव चेंडू विजयावरती केलं शिक्कामोर्तब. सामना जिंकलाय 49 धावाने विजय मिळवलाय आणि सुपर 8 मध्ये दाखल होणारा या स्पर्धेतला 8वा संघ ठरलाय संविधान ग्रुप पुणेचा संघ.